नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 17 मे पासून सुरू होत आहे अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जाणारा अधिक महिना. हिंदू धर्मात अधिक महिन्याला खूप मोठं महत्त्व दिलं गेलं आहे. या महिन्याला पुरुषोत्तम मास किंवा मलमास सुद्धा म्हटले जाते. असे मानले जाते की या काळात केलेली पूजा, जप, दान, तप आणि चांगली कामं अनेक पटीने फळं देतात. शास्त्रानुसार अधिक महिन्यात भगवान विष्णूची विशेष कृपा पृथ्वीवर असते. त्यामुळे या काळात काही खास उपाय आणि नियम पाळले तर व्यक्तींच्या आयुष्यात सुख, शांती आणि पैसा, आरोग्य आणि यश यांची भरभराट होऊ शकते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी 3 अत्यंत सोपी पण प्रभावी कामे सांगणार आहे, जी जर तुम्ही 17 मे पासून 14 जून पर्यंत अधिक महिन्यात केली तर तुमच्या जीवनातील अनेक अडचणी दूर होऊ शकतात. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला आमच्या चॅनलला विसरू नका. मित्रांनो, अधिक महिना साधारणपणे 3 वर्षांनी एकदा येतो. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे. पुराणांमध्ये सांगितले जाते की जो व्यक्ती या काळात भक्तिभावाने पूजा करतो, दान धर्म करतो, त्याच्या आयुष्यातील दुःख, अडथळे आणि संकट हळूहळू दूर होऊ शकतात. अधिक महिन्यात विशेषतः आपण काही गोष्टी कराव्यात. मंत्रजप, दान धर्म, उपवास, भगवान विष्णूची पूजा, तुळशी पूजन, धार्मिक ग्रंथ वाचन असं आपण केल्याने आपल्याला लाभ मिळतात. आपण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त अशी 3 खास कामं जाणून घेणार आहोत, जी आपण रोज करायची आहे. 17 मे पासून 14 जून पर्यंत रोज ही कामं केली तर आपल्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीची भरभराट होते. पहिलं काम ते म्हणजे अधिक महिन्यात भगवान विष्णूंचा मंत्र जप करा. तो अत्यंत शुभ मानला जातो. हा मंत्र जप दररोज सकाळी स्नान केल्यानंतर शांत जागी किंवा देवघरासमोर बसून कमीत कमी 21 वेळेस करायचा. हा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. जर शक्य असेल तर 108 वेळेस जप केला तर आणखी उत्तम. हा मंत्र इतका प्रभावी मानला जातो की मनातील भीती कमी होते, नकारात्मक ऊर्जा दूर होते, घरात शांतता राहते, आर्थिक अडचणी कमी होऊ लागतात, मनाला सकारात्मक ऊर्जा मिळते. जप करताना मन शांत ठेवा आणि पूर्ण श्रद्धेने भगवान विष्णूचे स्मरण करा. मित्रांनो, अनेक लोकांच्या जीवनात या मंत्रामुळे सकारात्मक बदल झाले आहेत असे सांगितले जाते. दुसरं काम मित्रांनो, हिंदू धर्मात तुळशीला माता मानले जाते. तुळशी भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. अधिक महिन्यात रोज संध्याकाळी तुळशीसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावल्यास घरातील सकारात्मकता वाढते आणि नकारात्मक ऊर्जा कमी होते. दिवा लावताना मनात एक छोटी प्रार्थना करायची. हे भगवान विष्णू, आमच्या घरावर कृपा करा, सुख, शांती आणि भरभराट होऊ द्या. यामुळे घरातील वातावरण सकारात्मक राहते आणि वाद कमी होतात, मानसिक शांतता मिळते, भीती नाहीशी होते, आर्थिक प्रगतीचे मार्ग खुले होतात. जर घरात तुळस नसेल तर मंदिरात जाऊन सुद्धा तुम्ही हा दिवा लावू शकतात. तिसरं काम मित्रांनो, अधिक महिन्यात केलेले दान अत्यंत पुण्यदायी, फलदायी मानले जाते. दान म्हणजे फक्त पैसे देणे नाही, तुमच्या क्षमतेनुसार कोणतीही मदत तुम्ही करू शकतात. उदाहरणार्थ, गरजूंना अन्नदान करा, गरिबांना कपडे द्या, पक्ष्यांना पाणी ठेवा, गाईला चारा खाऊ घाला, मंदिरात थोडी सेवा करा. शास्त्रात सांगितले जाते की अधिक महिन्यात केलेले दान अधिक हजारो पटीने फळ देतात. दान करताना कधीही अहंकार ठेवू नका. मनापासून आणि आनंदाने केलेले दानच खरं पुण्य आपल्याला प्राप्त करून देतात. मित्रांनो, काही गोष्टी या काळात टाळणं सुद्धा महत्त्वाचं आहे. खोटे बोलू नका, वादविवाद करू नका, कोणाचा अपमान करू नका, चुकीचे कामं करू नका, नकारात्मक विचार ठेवू नका. या महिन्यात शक्य तितके शांत, सकारात्मक आणि भक्तिभावाने राहण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, आणखी एक छोटासा उपाय सांगतो. दर गुरुवारी भगवान विष्णूंना पिवळी फुलं अर्पण करा आणि केळीचे दान करा. हा उपाय आर्थिक अडचणी कमी करण्यासाठी शुभ मानला जातो. तसेच शक्य असेल तर विष्णू सहस्त्रनाम रोज ऐका किंवा मग वाचा. मित्रांनो, पुराणांमध्ये एक कथा सांगितली जाते. ती म्हणजे एक गरीब व्यक्ती अधिक महिन्यात रोज भगवान विष्णूंचा जप करत असे आणि थोडे अन्न गरजूंना दान करत असे. काही दिवसांनी त्याच्या जीवनातील अडचणी कमी होऊ लागल्या आणि त्याला कामात यश मिळाले. या कथेचा अर्थ असा आहे की श्रद्धा, भक्ती आणि चांगली कर्म माणसाच्या जीवन बदलू शकतात. मित्रांनो, लक्षात ठेवा, फक्त उपाय करून सर्व काही बदलत नाही. त्यासोबत कठीण मेहनत, चांगले विचार आणि सकारात्मक कृती देखील महत्त्वाच्या आहेत. अधिक महिना हा स्वतःमध्ये बदल घडवण्याचा आणि देवभक्ती वाढवण्याचा काळ आहे. म्हणून 17 मे 14 जून या काळात ही 3 कामं नक्की करा. भगवान विष्णूचा मंत्रजप, तुळशीसमोर दिवा आणि दान धर्म. भगवान विष्णूची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.